या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। शहरात तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम MD मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिजवान शब्बीर खान याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून साहिल सिकंदर पीरजादे याला आणखी 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्याचा आदेश विशेष दंडाधिकारी सुरवसे यांनी दिला आहे। या कारवाईत पोलिसांनी 1,90,00,000 रुपये किमतीचे मेफेड्रोन तसेच सुमारे 10 लाख रुपये किमतीची कार जप्त केली असून एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका महिलेसह आणखी एका संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। शहर गुन्हे शाखेचे अधिकारी व पथक 12 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास शहरात पेट्रोलिंग करत होते। दरम्यान मुस्लिम कब्रस्थान ते संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या कारची तपासणी करण्यात आली। तपासादरम्यान कारमधून मोठ्या प्रमाणात MD मेफेड्रोन अंमली पदार्थ आढळून आला। पोलिसांच्या चौकशीत आरोपी रिजवान खान याने हा अंमली पदार्थ साहिल सिकंदर पीरजादे राहणार सोलापूर आणि अफजल मुर्शिद राहणार मुस्लिम कब्रस्थान परिसर सोलापूर यांच्याकडून मिळाल्याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी आरोपींचा शोध सुरू केला आहे। या प्रकरणात आरोपी रिजवान खान यांच्यातर्फे ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंह पवार यांनी बाजू मांडली। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।